मदर डे स्पेशल आज आपण बनवत आहोत होममेड मावा केक. हा केक मी तुम्हाला कुकरमध्ये कसा बनवायचा दाखवत आहे. डिटेल रेसिपी मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. इथे मी मैदा घेतलेला आहे, पण मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात. सुरुवातीला 100 ml इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे. लाल रंगाच्या कपमध्ये अर्धा कप दूध घेतलं आहे. त्यामध्ये मिल्क पावडर टाकलेले आहे, पिठी साखर टाकलेली आहे. इथे पिठी साखर वजनी 70 ग्रॅम घेतलेली आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जायफळ वेलची पावडर घेतलेलं आहेत, थोडंसं केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे आणि झाकून 10 मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता थोडेसे ड्रायफ्रूट मी इथे कापून घेतलेत. वजनी 50 ग्रॅम इतके मी ड्रायफ्रूट घेतले होते. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 6 इंचाचा टीन घेतलेला आहे, त्याला थोडंसं तुपाचा हात मी लावून घेतला आहे आणि हलकासा मैदा टाकलेला आहे. कुकर प्रीहीट करून घेतला होता. 10 मिनटं स्लो आचेवरती कुकरसुद्धा आपल्याला प्रीहीट करायचं आहे. आता यामध्ये आपण घातलेलं आहे बटर. 75 ग्रॅम इतकं मी बटर घातलेलं आहे, पण जर तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही 60 ग्रॅम यामध्ये तूप घेऊ शकतात. 75 ग्रॅम मी मावा घेतलेला आहे. मावा हा स्वीट नव्हता. थोडंसं मी यामध्ये रसमलाई इसेन्स टाकलं आहे, पण समजा जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण यामध्ये जायफळ वेलची पावडर टाकली होती. सगळं आपल्याला बीटरनी बीट करून घ्यायचं आहे. बीटर नसेल तर हाताने सुद्धा मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. हलकासा येलो कलर टाकलेला आहे. आता मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. 125 ग्रॅम मी मैदा घेतला आहे. मी आत्ताच सांगितलं, मैदा नको असेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात. आता यामध्ये अर्धा टीस्पून आपण घालतो आहे बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपण खायचा सोडा घातला आहे. छानपैकी सगळं मिक्स केल्यानंतर आता वरतून 50 ml इतकं दूध आपल्याला अजून घालायचं आहे. सुरुवातीला आपण 100 ml दूध घेतलं होतं आणि अजून 50 ml मी यामध्ये ॲड केले. थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि बरोबरीने गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात त्या सुकून त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मी आत्ताच सांगितलं, जर बीटर नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सगळं एकत्र टाकून जरी ग्राइंड केलं ना तरीसुद्धा हा केक छान होतो. आता जो टीन आपण तयार केला होता त्यामध्ये सगळं बॅटर टाकूया आणि कुकरमध्ये स्लो गॅसवरती कमीत कमी 35 ते 40 मिनटं आपल्याला बेक करायचे आहेत. आता जे ड्रायफ्रूट आपल्याला वरतून टाकायचे आहेत त्यात थोडासा मैदा टाकायचा आहे. असा मैदा लावल्यामुळे एक तर ड्रायफ्रूट तुमचे जळून जाणार नाहीत आणि ते केकच्या बॅटरमध्ये खाली जाणार नाहीत. प्रीहीट OTGमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा तुम्ही हा केक 180 डिग्रीला करू शकतात. कुकरमध्ये मला 40 मिनटं लागली होती हा केक पूर्णपणे बेक होण्यासाठी. तयार झाला आहे अप्रतिम चवीचा मदर डे स्पेशल असा हा केक. हा केक माझ्या आईला खूप आवडायचा, त्यामुळे दरवर्षी मदर डेला मी हा केक आवर्जून करायची.